लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हरी जय जय राम। पदी पैसोनी पदवी घ्यायचे, राम म्हणता रामाची होय जय, पदे बैसोनी पदवी घे जय, पदे बैसोनी पदवी घे जय, पदे बैसोनी पदवी घे जय। ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे। ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे। राम रसाची चवी आन रस रुचती केवी, आन रस रुचती केवी, आन रस रुचती केवी। राम रसाची चवी आन रस रुचते केवी, आन रस रुचते केवी, आन रस रुचते केवी। तुका म्हणेचा कोणी सांगे, 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 माझा अनुभव आहे। ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाय। तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे। ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाहे। करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। सगळ्यांचं पाठ असेल। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी मस्तक हे पायावरी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। शरण शरण हनुमंता। हा
मोठ्याने म्हणा, आपण काय कुणावर केस करणार नाही, काय नाही. शरण शरण हनुमंता, काय भक्तीच्या त्या वाटा. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सूत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. कैलास राणा म्हणायचं कडे चैत्र महिना आहे, कावडात तुमचं वेळापूरचं झालं असेल लग्न, बरोबर ना? हा झालं का? जेवला का लग्नात? हा नसला जेवला तरी आता घरी जेवा. जेवण होतं. किती दिवस होतो त्या दिवशी? पूर्ण अख्खा दिवस होतं जेवण वेळापुरात. पूर्ण दिवस जेवायला होतं. 2 वेळा 3 वेळा काय काय जेवले असतील महाराज. आता त्या देवाचं भजन करायचं. कैलास राणा जे जेवले तेवढे तरी म्हणा. शिवचंद्र मोळी फणींद्र माता, मुगटी झळाळी कारुण्य सिंधू, भवदुःख हारी तुझवीन शंभो, मज कोण तारी. वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. राम म्हणता राम होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा राम नामाची महती सांगणारा, नवे नवे तर आपल्याला स्वतःला राम बनवणारा अभंग आहे. आपल्या जीवनाचं इति कर्तव्यता अशी आहे की आपण जीव म्हणून जन्माला आलोय, ते शिवापर्यंत जायचं ना आपला उद्धार करून घ्यायचा आहे. जसं की जगद्गुरु तुकोबराई एकदा पंढरपूरला गेले, परत माघारी आले नाही बरं का. जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेले, इको कमी करा. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरहून माघारी आले नाहीत. जसं की आपण वारीला जातो बघा, दर महिन्याची वारी असते आपली. जातात का बरेच वारकरी? आपल्या इथनं सगळेच जातात. पंढरपूरला जातात आणि संध्याकाळी तर माघारी येतात महाराज. काही काही बहादर असे महाराज जातात आणि लगेच माघारी येतात. किती तासात? तर पंढरपूरला गेलतो, कधी आला? गेलो ना आलो, काय गर्दी नव्हती आणि काय नव्हती. महाराज पंढरपूरला जावं, मी तर म्हणतोय पंढरपूरला फक्त एकदा जावं माणसाने. किती? कधी जावं? पंढरपूरला फक्त एकदा जावं. आता उद्या एकादशी आहे, पण पंढरपूरला गेले होते माघारी नाही यायचं. पंढरपूरला गेलं ना तर पंढरपुरातून परत माघारी यायचं नाही. जसं की जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेले, परत माघारी आले नाहीत. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. तसं आपण सुद्धा एकदा पंढरपूरला जायचंय, परत माघारी यायचं नाही बघा. पण आपलं तसं नाही. आपण परत 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 पंढरपूरला जातोय. खरं सांगा, इथं बसलेल्या या असणाऱ्या पिसेवाडीतल्या एकाही माणसानं असं सांगावं, महाराज मी जीवनात पहिल्यांदा कीर्तन ऐकतोय. नाही महाराज, एखादं म्हणलं महाराज माझं दुसरं कीर्तन आहे, तिसरं कीर्तन आहे. काही काही जणांची 100 कीर्तनं झाले असतील. किती? काही काहींची 200 झाली असतील, काही काहींची 1000 झाली असतील, काही काहींची 5000 झाले असतील, काही काहीने बुवा उघडून पेले असतील.
इतकी कीर्तन ऐकली महाराज, इतकी कीर्तन ऐकली तरी सुद्धा परत कीर्तनात बसावं लागतंय. अजून थोडा इको कमी करा आणि अजून थोडा बेस वाढवून थोडासा गेन वाढवा. राम राम द्या थोडा अजून. राम राम चेक. हा असं एखाद्याने इतकी कीर्तन ऐकले असतील महाराज, एवढी कीर्तन ऐकून सुद्धा आपल्याला परत कीर्तनात बसावं लागतंय. त्याचा एकमेव घोळ असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लय विचित्र सवय आहे. आपली माणसं फक्त काय करतात, या कानानं ऐकतात आणि या कानानं तुम्ही म्हणायचंय पुढचं बरं का. आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना एक सवय आहे, या कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचे 4,500 अभंग आहेत. त्यातले 4,500 अभंग काही काहींचे पाठ पण असतील. पाठ करणारी आळंदीत वक्ते किती आहेत. ज्ञानेश्वरी मुकदगत आहे, गाथा मुकदगत आहे, भागवत मुकदगत आहे महाराज, गीता ज्ञानेश्वरी सगळं काय पाठ असणारी माणसं आहे महाराज. तरी सुद्धा त्यांना परत कीर्तनात का बसावं लागतंय, त्याचं कारण एक आहे, या कानाने ऐकायचं आणि या कानानं, तुम्ही मोठ्याने बोलला तर बरं होईल, या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं. असं म्हटल्याशिवाय बघा कीर्तन होत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, परीक्षा तुम्हाला माहित असते, परीक्षात जर उत्तर नीट दिलं तरच पास होते. काय होतं, आता 1 मेला आमचा निकाल लागेल बघा. त्या 1 मेला जेवढे काय मुलं सगळे परीक्षेला बसलीत का नाही, त्या 1 मेला सगळे वाट पाहतात. सगळे काय होईल, पास होईल का नापास होईल. पास होणाऱ्यानं सुद्धा हुरळून जायचं नाही. 1 मेला जर निकाल लागला ना तर पास होणाऱ्यानं हुरळून जायचं नाही आणि एखादा नापास झाला ना त्याने खचून जायचं नाही, उलट खचून जगायचं गड्या. कारण जो अपयशाला सामोरं जातो ना तो जगात यशस्वी होतो. म्हणून घाबरायचं नाही. परीक्षा माहिती आहे ना तुम्हाला, परीक्षा जर नीट व्यवस्थित उत्तर दिलं तर पास करते. एखाद्याला विचारला तू कुठे गेलता, तुला काय करायचंय म्हटलं की विषय म्हणतोय. माणसानं जीवनामध्ये नाही अक्का गाता वाचला तरी चालेल, नाही 10-20 अभंग पाठ केले तरी चालतील, नाही त्याला 2-4 चाली आल्या तरी चालतील बरं का, 2-4 बोल कमी वाजवलं तरी चालतील. पण महाराज जीवनामध्ये माणसानं अभंग वाचला पाहिजे. का माहिती आहे का, ज्या माणसाचं जीवन भंग पावत चाललंय का नाही, आपण सगळे भंग पावणार आहेत. कसे तुटून जाणार आहे बघा, हे शरीर आपलं नासकं कुचकाई तुटून जाणार आहे, भंग पावणार आहे. या भंग पावणाऱ्या जीवाला अभंग करणारे अभंग आहेत. म्हणून माणसानं अभंग वाचले पाहिजेत. महाराज अभंग माणसाला तारतात आणि महाराज अभंग माणसालाच तारतील. काय, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, तारेल्या दैशाला या, तारेल्या दैशाला या, जळी दगडा सहित वया, तारेल्या दैशाला या, तारेल्या दैशाला या, तारेल्या दैशाला या, तारेल्या दैशाला या, तारेल्या दैशाला या. जळी दगडा सहित वया, तारियल्या जैस्या लाया. मला सांगा, दगड तरू शकतात अभंगामुळं, तर आपण तर सदी हा दगड जर तरत असतील, निर्जीव असणारे दगड जर ते गाथा तारत असेल तर सजीव देहाला का तारणार नाही महाराज. फक्त त्या गाथ्यानं बरं का, त्या माथ्यानं त्या गाथ्याचा स्वीकार केला पाहिजे तर त्याला तारतील. म्हणून माणसानं जीवनामध्ये अभंग फक्त एखादा तरी माणसानं वाचला पाहिजे गड्या. तो सुंदर अशा अक्षरात लिहावा आणि तो आरशा पुढं लावावा आणि दररोज वाचावा बरं का. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, संसार दुःख मूळ,
हे दररोज आरशात समोर लिह्यासारखे अभंग आहेत बरं का. माणसाने याचा पचका करून टाकला. कसं बी सारखं म्हणून म्हणून माणसाला त्याची किंमत वाटत नाही. दररोज जर तुम्ही आमटी भात आमटी भात आमटी भात आमटी भात खाल्ला, एखाद्या वेळेस जर तुम्ही बाहेर गावाला गेला आणि तिथं जर तुम्ही अपेक्षा केली आता तिथं चांगलं गोड धोड जेवण मिळेल आणि तिथं जर तुम्हाला परत आमटी भात दिला तर कसं वाटेल महाराज. तसं अभंगाची काय झाली माहितीये का, एवढी अवहेलना झाली ती काही त्या अभंगाचं महत्वच कळलं नाही लोकांना. ते तसं घेतलं पाहिजे गड्या. म्हणून माणसानं जीवनामध्ये अभंग वाचले पाहिजेत. फक्त वाचून चालणार नाही, कधीतरी ते अभंग भजनात गुणगुणले पाहिजेत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हे नुसतं अभंगात म्हणून पण चालणार नाही, तसं वागलं पण पाहिजे महाराज. म्हणून माणसानं जीवनामध्ये एखाद्या दिवशी आपण जर कीर्तनात बसत असोल ना, एक दिवस जर आपण कीर्तनात बसत असोल ना, तर असं नाही बसायचं की आता जाऊन बसायचं लोकांना दाखवायचंय मी आलोय रामनवमीला. आहा, त्या देवानं आपल्याला बघितलं पाहिजे, त्या राम प्रभूनं आपल्याला बघितलं पाहिजे, असं कीर्तन ऐकलं पाहिजे, असा अभंग ऐकला पाहिजे महाराज. तर आपल्या जीवाचा उद्धार होईल. मग जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग आहे, तो अभंग माणसानं नीट ऐकला पाहिजे. राम म्हणता राम होईजे. राम म्हटलं की राम होतंय बघा. काय होतंय? राम म्हटलं की राम होते. मग राम म्हटलं पाहिजे का नाही पाहिजे? जो राम म्हणतो त्याला राम तारतो, जो राम म्हणतो त्याला राम तारतो, जो राम म्हणत नाही त्याला राम तारत नाही. मग शेवटी सगळे म्हणतात, काय म्हणतात? राम नाम सत्य है. काय म्हणतात? त्याला सांगतात जाताना काय? राम नाम सत्य है. त्याने म्हटलं नाही म्हणून त्याला सांगावं लागतं काय? राम नाम सत्य है. म्हणून आपण मेल्यानंतर आपल्याला कोणीतरी सांगावं, इतकं अज्ञानी आपण राहायचं. काय सांगू नये आपल्याला? राम नाम सत्य. मग माणसानं राहावं कसं? तर त्या देवाच्या नामात राहावं. का? तर त्याचा विसरच नाही पडला की सांगायची गरजच नाही ना. तो भगवान परमात्मा गुरुडाव येतो आणि आपल्याला घेऊन तिथं यमदेव येत नाही बरं का, बरं का. तिथं त्याला सत्ता नाहीत, भरपूर प्रमाणात, पण आपल्याला तिकडे जायचं नाही बरं का. आपल्याला जायचंय रामाकडे. कुठं जायचंय? रामाकडे जायचंय. आणि आज रामाशिवाय दुसरं काय ऐकायचं नाही. आणि का ऐकायचं नाही? तर जगात राम आहे तर राम आहे, आपल्यात सुद्धा राम आहे तर राम आहे. म्हणून माणसानं जीवनात राम जपला पाहिजे. राम म्हणता राम होईजे. जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःला देव करून घेतलं. तसं त्यांना वाटलं की ह्या जगाचं सुद्धा कल्याण व्हावं, त्यांनी सुद्धा रामाचा आनंद घ्यावा, रामाच्या भजनात लीन व्हावं, नवे नवे स्वतः देव व्हावं, अशी इच्छा जगद्गुरु तुकोबरायांच्या मनात निर्माण झाली. आणि जगाला उपदेश केला की मी राम म्हटलो, राम झालो गड्या, तुम्ही सुद्धा राम म्हणता राम होईजे. पदी बैसोनी पदवी घ्यायचे. पदवी घ्या रे रामाच्या नावाची. कोणती? बरं का, बरं का, रामाच्या नावाची पदवी घ्यायची. आपल्याला पदव्या भरपूर आहेत. आपल्याला कोणी आप्पा म्हणते, तात्या म्हणते, काका म्हणते, मामा म्हणते, साहेब म्हणते, बरं का, कलेक्टर म्हणते, ऑफिसर म्हणते, बरं का, इंजिनियर म्हणते, गवंडी म्हणते, बिगारी म्हणते, काय सगळ्या असतील ते पदव्या आपण लावून. या पदव्या किती दिवस? या सगळ्या जाणार आहेत. राम नावाची जर पदवी लावली ना, परत तुम्हाला दुसरी पदवीच घ्यायची गरज नाही. एवढी मोठी पदवी आहे. राम म्हणता राम होईजे. पदी बैसोनी पदवी घ्यायचे. बसल्या जागी घेता येते बरं का. राम 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 फक्त म्हणायचंय. आणि कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम, बरं का. राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मग पदी बैसोनी पदवी घ्यायचे. महाराज त्यानं काय होईल हो? ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुला जर विश्वास नसेल तर अनुभव घेऊन बघ गड्या. तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर खड्ड्यात पडून बघ. मस्तपैकी गार पाणी, उन्हाचं लय थंड वाटतंय, कुणाला सांगितलंय? जो पडत नाही त्याला. तुला विश्वास नाही ना, ती गार पाणी तर उडी टाक, कळते बघ. विश्वासे अनुभव पाहे. महाराज हे असलं राम नाव घेतल्यानंतर या असणाऱ्या देहात
चोचले पण पुरवण्याची लई वाईट सवय आहे देहाला, चोचलं पुरवण्याची. आपण जेवतो कशासाठी हो? पोटासाठी का जिभेसाठी? आ मग पोट म्हणतं ते खातो का जीभ म्हणते ते खातो? आजी वडापाव चांगला आहे का वाईट आहे? लाख वेळा सगळे सांगते आजी घसा बसला खाऊ नको, लय ती बेकार त्याला असतं. पोट बी म्हणतं नकोय आजी, पचत नाही, सकाळ लय त्रास होतो. तरी सुद्धा आजी ऐकत नाही. जीभ ऐकत नाही का? लहान सावली म्हण लागेली से गोडी, ते जिभेन सोडी ऐसे झाले. ते सुटत नाही हो महाराज. एखादा साखरेचा पेशंट असतो, मग त्याच्या घरची त्याला म्हणतात बाबा तुम्हाला बाहेर लावलंय बरं का, बाहेर गेल्यावरती कुठं चहा पिऊ? बाबा ऐकते तर वय ते पाहुणं विचारते चहा घेता का? तसं मला साखरच आहे बरं का, पण कमी साखरेचा केला तरी चालते. आणि ते घेताना म्हणते जरा अजून कमीच पडली का साखर, थोडी टाकायला पाहिजे होती. कधी म्हणते का म्हणते तर त्याला जीभ सांगते की आपल्याला अजून काहीतरी गोड, आणि जे नको आहे तेच माणसाला लय खाऊ वाटतं. बरोबर? उपासा दिवशी जास्त भूक लागते ना. हा एकादशीन दुप्पट खाशी. बरोबर आहे ना? आमचं असंच असतंय बघा. आम्ही जर एकादशी असली का नाही, महाराज एकादशी आहे, केळी आणू का म्हणता आणा, सफरचंद आणाच म्हणते, भुईमुगा शेंगा आणा, काजू बदाम आणा, शेंगदाण्याचं लाडू आणा. अरे कसली असली एकादशी आहे? बरोबर आहे का ना? एकादशी म्हणजे उपवास करावा. उपवास कशाला म्हणतात? काहीच न खाणं याला उपवास म्हणतात. हे आता नवीन प्रकार आलाय, भेंडी सुद्धा उपवासाला चालते. आता बघा तुमच्याकडे उपवास असतात, कसले असतात ना? हा भावाचा उपवास असतो. ह्या सगळ्या उपवासाला आता भेंडी पण चालायला लागली. नवरात्रात सुद्धा भेंडी चालती. आता काही दिवसांनी महिला मंडळ नियम काढणार, वांगी बटाटे बी चालते. ती वांगच बटाटा नाही, बटाटा चालतं पण वांगी बी चालते ते म्हणणार का? जिभेचं चोचलं हो बरं का. म्हणून राम रसाची चवी आन रस रुचती केवी. महाराज ते म्हणतो मला विश्वास नाही. जगद्गुरु तुकोबर आहे परत म्हणतात, ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. जगद्गुरु तुकोबरायांना खरं खरं एखाद्याने प्रश्न विचारला, लय जागा होता तो माझ्यासारखाच. ते म्हणला महाराज खरं सांगा, खरं सांगा बरं का, राम म्हटल्यावर राम होतंय का? तुकोबराय म्हणले बाळा खरंच होतंय रे बरं का. तुका म्हणे चाकोणी सांगे. तुकोबराय म्हणली हो माझी जीभ बघ लाल बडक झाली, पान खाल्लंय मी. दाखवली कशाचं पान खाल्लंय? रामनामाचं पान खाल्लंय बघ मी. बरं का, रामनामाचं पान खाल्लंय बघ, जीभ कशी लाल भडक झाली. तुला बघायचं असेल ना बघ, मी बघितलंय हो, चाकून बघितलं हो. जीभ बघ, दाखवू का जीभ? मी नाही दाखवत. उगं तुम्ही म्हणसाल लांडगे महाराज आहे का लांडगे? माझं आडनाव लांडगे. तसं काय घाबरू नका. त्यात बरं झालं इथं नाव टाकलं नाही, नाहीतर माणसं बाहेर बसली असती चावतंय का काय म्हणून. त्याच्यामुळं आपलं आडनाव आणि आपला कार्यक्रमात तुम्हाला अजिबात बोर होणार नाही. का बोर करायचं महाराज? कशासाठी बोर करायचं? आनंद घ्यायचाय जीवनामध्ये, आनंदी जगायचंय. माणसं एवढी बोर करतात, एवढी बोर करतात, एवढी बोर करतात. काय माणसं पुढंच येऊन बसतात. एक जण म्हातार पुढं आलं बाबा, आणि ते किती जरी चांगलं पकवाजाने वाजवलं तरी असं करायचं. काय करायचं? लय बोर करायचं. असं करायचं. पकवाजाने परत थाप टाकावी, हातोडीनं हाणावं, तरी म्हाताऱ्याकडे त्याने बघितले की ते असं करायचं. ते पकवाजाला वाटलं आपला पकवाज चुकतोय का काय कोणास ठाऊक. म्हातारे तरी बी त्याच्याकडे बघायचं थांबलं. ते असं करायचं. तुमच्यासारखं नव्हता, ते दुसरं होतं म्हातारं. ते म्हातारं असं तर तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, पण त्या म्हाताऱ्याला लय कळत असल्याने ते करायचं. तेवढं ते पकवाजाला वाटलं आपलं लय चुकतंय. ते महाराजाकडे बघायला लागलं, म्हणजे माझ्याकडे बघायला लागलं. मी म्हणलं काय नाही चुकत, तरी पण त्याला टेन्शन आलं. ते म्हाताऱ्याकडे परत बघितलं त्यांनी. परत बघितल्याबरोबर ते म्हाताऱ्याने परत काय केलं? असं केलं. तसा पकवाजाला आला राग. पकवाजाने घेतला पकवाज आणि त्या म्हाताऱ्याच्या पुढे नेऊन ठेवला आणि कसा लावायचा तसा लाव म्हणला. आता खरं सांगा,
ह्या म्हाताऱ्याला त्यातलं काहीच कळत नव्हतं. त्याला विचारलं, बाबा तुम्ही एवढे वेळ असं असं करताय, पकवास तरी लावून द्या. तो म्हणला मला त्यातलं काय कळत नाही, पण म्हणला मला अशी करायची सवय. म्हणजे एवढं बोर कोणी करावं का? नाही हो महाराज, माणसानं जगलं पाहिजे कसं. एखाद्याला आनंद देताना एवढा आनंद द्या, एवढं हसा, त्याला सुद्धा एवढं हसवा. आनंद देताना बघा हसत असतो आपण हसतो ना. आपण हसत असताना एवढं हसा, आपल्यामुळं शेजारचा सुद्धा हसला पाहिजे. फक्त हसताना एकच काळजी घ्या की दुसऱ्याचं हसू झालं नाही पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे चाकोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. असणारा हा रामनवमीचा हा उत्सव होतोय. उत्सव एवढा मोठा जोरदार दिमागदार होतोय. खरं पाहिलं तर मंडप पण जुनाच दिसतोय. बरोबर आहे ना, सभा मंडप पण जुनाच दिसतोय. टाळकरी सुद्धा जुनीच खोड आहेत बघा, बरं का. त्यांना खोड नाही एवढं खरं आहे, फक्त जुनी खोड आहेत बघा. त्याचबरोबर ही सगळी माणसं आहेत ते पारमार्थिक आहेत बघा. जुनच मंदिर दिसतंय, फक्त आनंद नवा दिसतोय. का? राम जन्माला येणार आहेत. कोण? भगवान श्री रामचंद्र जन्माला येणार आहेत. त्याच्यासाठी सुंदर असा हा यज्ञ मंडप चालू आहे गड्या. या गावचं भजनी मंडळ आहे, त्याचबरोबर या गावचे असणारे मृदंगाचार्य आहेत, याच गावचे असणारे आमचे पिसेदादा, त्यांची सुंदर सिस्टम आहे महाराज. एवढा सुंदर देखणा कार्यक्रम इथं साजरा होतोय. या कार्यक्रमाचा माणसाने आनंद घेतला पाहिजे. का? जीवनामध्ये आनंद परत येत नाही बाबा. एखाद्यानं जर हातात असं ओंजळीत पाणी घेतलं तर किती दिवस राहील वो? कोण म्हणलं महिनाभर राहतं हातात? किती दिवस राहतं हातात ओंजळीत घेतलेलं पाणी? काही क्षण असतं. किती? काही क्षण असतं. किती जरी जुळवली ना अशी ओंजळ तरी ते गळून जातं. तसा आपल्या जीवनात सदा आनंद तसा आहे. आपण जर तो अनुभवला नाही ना आजी तर तो निघून जातो. आता वाटतंय ना तुम्हाला, मी तारुण्यात असताना मस्तपैकी शिकले असते तर साहेबीन झाले असते, वाटतं का नाही? हा, पण तो दिवस निघून गेला ना, तो आनंद घेता आला नाही महाराज. म्हणून माणसानं आनंद जगलं पाहिजे, दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे. नाहीतर काहीकांचे तोंड बघितले की असं वाटतं कीर्तन दिवसभर करावं. काय बाबा? असं वाटतं काहीकांच्या चेहऱ्याकडे बघितलं की कीर्तन दिवसभर करावं. असू द्या असू द्या असू द्या, त्यांच्या बाजूला बसू द्या ना, का हलवू आता. हा, असू द्या असू द्या, इथं पुढं बसतील परत माणसं, काय अडचण नाही. एखाद्याकडे बघितलं की असं वाटतं दिवसभर कीर्तन संपूच नाही, बरं का. आणि काहीकडे बघितलं की वाटतं फेटा काढावा, खाली ठेवावं आणि त्याच्या मांडीवर जाऊन झोपावं. एवढे तोंड पडलेली महाराज. काय कोणाला दुःख दाखवायचं महाराज? किती जरी दुःख आलं तरी ते दुःख लोकाला सांगून सरत नाही. लोकाला किती जरी दुःख सांगत बसलं ना तर लोक आपल्याकडं दुःख ऐकताना रडून ऐकतात. आजी बरोबर आहे ना. शेजारणीला सांगायला गेला की ती शेजारीने म्हणते, बाई तुझं लय वाईट झालं, सुनानं तुझ्या तोंडावर फेकून हाणला तांब्या, लय वाईट झालं, रडती. पण तुम्ही थोड्या वेळानं घरातनं बाहेर जाता तसं ती दुसऱ्या घरात जाते आणि शेजारणीच्या कानाला लागते आणि ती म्हणती, बाया ती सुमनबाई नाही का, ती कांताबाई नाही का, ती शांताबाई नाही का. शांताबाई नाही बरं का, पोरांना नाचचा बिचाल. हा, ते तर कोणी असेल तर त्या पोरांचा गैरसमज. पण कोण जर असेल ती मावशी त्या घरात जाती आणि त्या दुसरीच्या कानाला लागते आणि म्हणते, बाई तिचं लय वाटोळ झाले. आणि ती रडत नाही, हसून सांगते, बरं तसंच पाहिजे तिला, लय तोच करते. हा, नाकात नथ घातली की एका गावात हिंडती. कोण? शेजारीन दुसऱ्याला सांगते. म्हणून आपलं दुःख इतरांना सांगत बसू नका, की दुःख देणारीच हे जग आहे बरं का. दुःख देणारे जन आहे आणि ह्या जनाला दुःख असणारे, दुःखी असणाऱ्या जनाला जर आपण आपलं दुःख सांगत बसलो ना तर महाराज आपल्याला परत दुःखाला सामोरं जावं लागेल. म्हणून आपलं दुःख सांगायचं असेल ना तर आज उद्या एकादशी आहे. एकादशीच्या निमित्तानं सांगतो तुम्हाला, पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जायचं. नाही जाता आलं तुम्हाला, घरामध्ये जर देवाची मूर्ती असेल ना पांडुरंगाची, हातावरती घ्यायची आणि आपलं दुःख त्या असणाऱ्या पांडुरंगाला सांगायचं, त्या रामप्रभूला सांगायचं. देव सांगू सुख दुःख, देव सांगू
सुख दुःख देव निवारील भूक जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देव देईल विसावा जाऊ देवाची गावा गावा जाऊ देवाची गावा. कधी जायचं माहितीये का? व्रत एकादशी करीन उपवासी 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 हे गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम हे गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी व्रत एकादशी करीन उपवासी 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 गायीन हरणीसी मुखी नाम बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला. माणसानं आनंद जर घ्यायचा असेल ना तर पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जायचं. दुःख सांगायचं असेल तर त्यालाच सांगायचं. शिव्या जरी द्यायच्या असल्या ना तरी देवालाच द्यायच्या. बघा जनाबाईने नाहीत का दिल्या? का दिल्या? देवाला सर्वस्व अर्पण करून टाकलं होतं. तसं आपण सुद्धा देवाला सर्वस्व अर्पण करायचंय. आज असणारा नवमीचा दिवस आहे. नवमीला काय म्हणतात माहिती आहे का? नऊ किती तिथे आजची? 9 तिथे. किती? 9. नवाचं असं गणित आहे बघा जरा. गणित जर चांगलं असेल एखाद्याचं 9 एके 9 9च होते. 9 दुने 18 8 आणि 1 9 त्रिक 7 आणि 2 9 चौक 6 आणि 3 कळतंय ना? असं कुठपर्यंत गेलं तरी 9च येतं. एवढा पवित्र दिवस आहे महाराज नवमीचा की त्याच्या जीवनाचा समच अंक येणार. त्याचा जीवनाचा शेवट रामच होणार. ही नवमी आहे. काय होणार? जीवनाचा शेवट त्याचा राम होणार. ही नवमी. म्हणून नवमीच्या तिथीला तुम्ही बसलात. खरं पाहिलं तर नवमी तिथी साधारण नाही महाराज.
जगाचा बाप आज अवताराला येतोय 12 वाजता. कृष्णाचा जन्म कधी आहे? रात्रीच्या 12 वाजता. रामाचा जन्म कधी आहे? दुपारच्या 12 वाजता. रामाला पत्नी किती? एकुलती एक पत्नी. कृष्णाला जिथं भेटल तिथं व्हॉट्सअपचा नंबरच घेतला गाड्याला. 16,108 बायका केला. महाराज कृष्णाचं नाव लय अवघड आहे. कृष्ण म्हाताऱ्या माणसाला म्हणता येत? म्हणा बरं कृष्ण. कुठनं तुम्ही नका म्हणा, तुम्हाला येते म्हणाय. हा बरं कृष्ण म्हणायला अवघड आहे. राम म्हणा बरं. राम राम म्हणा की. राम 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 राम. महाराज पूर्वीची संस्कृती खरंच पिसे महाराज एवढी गोड होती ना. असा जरी एखादा म्हातारा माणूस जर इथून निघाला तर माणसं त्याला सरळ जाऊ देत नव्हती. जाताना काय म्हणायची? काय म्हणायची? राम राम. त्याला राम राम म्हटलं की त्याला असं वाकावं लागायचं. राम राम. जाताना त्याला 10 वेळा वाकावं लागायचं. आता नवीन प्रकार आलाय. राम राम कधीच गेला. आता नमस्कारन चमत्कार. लक्ष आहे ना? नमस्कार. आता लय लक्ष द्यायचं नाही बरं का कुणावर. हा आपल्या मनात आहे तेच करायचं बरं का. लय जण म्हणतात लक्ष ठेवा बरं का. आपण यंदा मन की बात. हा चांगल्याला मतदान करायचं. आणि आता पैशावर मतदान करायचं बंद करा. पैशावर मत द्यायची बंद करा. पैशावर मत दिलं का नाही घेते ती आपल्याकडनं किती 500 रुपये आपण घेतो मत. आपलं किती? 500, 1000, 1500 रुपये. जर मला खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर म्हशीची किंमत किती आहे? म्हशीची 70, 80, 65, 80,000 रुपये किंमत आहे ना. म्हशीची 75,000 रुपये किंमत धरली. शेळ्या मेंढ्याची किती किंमत आहे? 10, 15, 20,000 रुपये. 10-15,000 रुपये तरी आहे. आणि आपली किती आहे? 5 वर्षाची 500. महाराज काय मतदान विकून उपयोग नाही हो. मतदान आहे ते काय. मतदानासारखं या जगात पवित्र काहीच नाही महाराज. म्हणून मतदान करताना नेहमी डोळे उघडे ठेवून चांगल्या माणसाला मतदान केलं पाहिजे. एखाद्या वेळेस आपलं मत नाही तो निवडून येऊ द्या, पुढच्या वेळेस तर ते काम करणार. नाही तो निवडून येऊ द्या ह्या वेळेस, पुढच्या वेळेस तरी ते काम करणार. पण मत कुणाला द्यायचं? चांगल्याला मत द्यायचं. विडालं पूर्वीच्या काळामध्ये राम राम होता. काय होता? राम राम होता. आता आलाय नमस्कार चमत्कार. आता तर अजून त्याच्या पुढे माणसं गेली. आता नमस्कार सुद्धा राहिला नाही. गाडीवर जर तुम्ही बाबा चाललेला असला तर पुढनं एखादा गाडीवाला आला तर तो काय करतो? दोन्ही हात सोडतो. राम राम पाटील म्हणतो. असंच आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे बी नाही गाड्या. आमच्याकडे अशी पद्धत आहे मावशी. असं जर पुढनं माणूस एखादा आला का नाही तर काय करते ती? तुमच्याकडे नाही ती करत. असं करते आमच्याकडे. काय करते ती? मानाला झटका बसतोय राव. कशी माणसं करत असं. आणि ज्याच्याकडे लय पैसा येत का नाही तेवढं सुद्धा हलवायला नको म्हणतोय. काय म्हणते? दिसला का नाही ते न बघितल्याने करते का? एवढी मान सुद्धा हलवाय त्याला आता जड जायला. मी खरं बोलतोय. आणि खरं माणसाला कधी पचत नाही. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला लय अहंकार आहे. तो राम राम चमत्कार तर सोडूनच द्या. तो ओळख सुद्धा देत नाही का त्याचा किस्सा गरम आहे. पण एक लक्षात ठेवा, किस्सा गरम ठेवायचा का गार करायचा हे प्रभू रामचंद्राच्या हातात आहे. विडाला असणारा हा रामनवमीचा 9 आकडा राम करणार आहे. ते रामनवमी आज घडते. पाहिलं तर तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. संत हे स्वतःहून येत असतात. तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. कशासाठी? केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. हे जन्म मरण भोगण्यासाठी, हे कर्म भोगण्यासाठी, जसं कर्म कराल तसं फेडण्यासाठी यावं लागतं. माणसानं लक्षात ठेवा, देवाला नाही घाबरलं तरी चालतं, देवाला नाही गेलं तरी चालतं, देवाला नाही घाबरलं तरी चालतं, पण कर्माला घाबरलं पाहिजे. का? कर्म एकदा वसुली आलं का नाही ते माग पुढं बघू देत नाही महाराज. म्हणून कर्माला घाबरलं पाहिजे. जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रेश्वर जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रेश्वर आपल्याला जन्माला यावं लागतं बरं का जन्म घेणे लागे वासनेच्या संगी वासनेमुळे सुद्धा आपल्याला जन्माला यावं लागतं जन्म मरण भोगण्यासाठी आपल्याला परत जन्मावं लागतं मला सांगा जन्माला काय यावं लागतं मरावं लागतं म्हणून आणि मरावं का लागतं जन्माला यावं लागतं म्हणून जन्माला काय यावं लागतं मरावं लागतं म्हणून मरावं का लागतं चालू दे का 12 वाजेपर्यंत माणसा हा हे रहाट गडग बंद करण्याचा कार्यक्रम म्हणजे रामनवमी काय हे जन्म मरणाचं रहाट गाडगा आहे ना हे बंद करण्याचा कार्यक्रम म्हणजे रामनवमी ज्याला राम कळाला तो मुक्त झाला ना महाराज म्हणून आपल्याला यावं लागतं कशासाठी जन्म मरण भोगण्यासाठी महाराज संत येत असतात कशासाठी येतात आम्ही वैकुंठवासी आलो याची वासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे दाखवायला नाही संत हे आलेत कशासाठी माहितीये का गळ्यात माळ घालून दाखवायला नाही गळ्यात माळ घातलेली टिकवायला आलेत संत गळ्यात माळ घातलेली दाखवायला नाही तर गळ्यातली माळ टिकवायला आलेत धर्म टिकवायला आलेत महाराज झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग आडरान म्हणजे कोणतं हे आपण जे पडलोय का नाही या रानात याला आडरान म्हणतात आणि ते संसार नावाचं आडरान आहे कुठलं आडरान कशाचं आहे संसार नावाचं आहे आणि हे आडरान एवढं येड आहे की ते तिथंच नेतं परत कुठं नेतं परत तिथंच नेतं चकवा माहिती आहे का तुम्हाला चकवा आमच्या इकडं चकवा पण माहित आहे बघा ते काय करतं परत तिथं जाणून सोडतं तसं हे संसार रूपी जे आडरान आहे ना परत तिथं जाणून सोडतं म्हणून या आडरानात लय गुतायचं नाही बरं का या आडरानात लय गुतायचं नाही एकदा मार्ग भेटला का नाही नामस्मरणाचा बरं का एकदा मार्ग भेटला ना नामस्मरणाचा तो सोडायचा नाही म्हणजे गुंतनं कळतंय का गुंतनं माहिती आहे का तुम्हाला गुंतनं सांगतो तुम्हाला हनुमान मंदिरात कीर्तन आहे रमेश महाराज लांडगे नातेपुतेकर अख्ख्या गावात चर्चा संध्याकाळीच म्हणतो जायचं बरं का मनात म्हणतो महाराजाचं कीर्तन ऐकायचंच सकाळी आंघोळ करतो कपडे बिपडे घालतो गंध लावतो गाडीला किक मारतो तेवढ्यात घरात आवाज येतो होय व असाच येतो ना होय व जरा जास्त दामात होतोय का कमी करू होय व असा कुठं निघालाय तोंड वर करून अगं महाराजाचं कीर्तन आहे हनुमान मंदिरात ते म्हणते नका जाऊ माझा भाव यायचा आहे तुमचा मेवणं यायचा आहे नका जाऊ ते म्हणतं अगं भाऊ तर परत पण येईल पण रामनवमी परत पुढच्याच वर्षी यायचं आहे ते म्हणते नाही जायचं म्हणजे नाहीच जायचं तरी सुद्धा ते गाडीला किक मारून येतं ते गुंतत नाही पण जे स्विच बंद करून घरात जाऊन बसतं का नाही ते प्युअर गुंतल्याला म्हणायचं स्विच बंद करतो तू म्हणशील बरं का जय देव जय देव जय माझे बायको तू सांगल तसं मी तुझं ऐकतो महाराज हे गुंतणं नसलं पाहिजे आणि हे गुंतण्यातून बाहेर काढण्याचं आपल्याला संत काम करतात संत आपल्याला जाग करतात काय करतात जाग करतात आपल्याला रोज सांगतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुकवी व्यथा जन्माच्या या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात पण माणसं ऐकत नाहीच म्हटलं का तुम्ही हे जरी नाही काल जरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय वाजाईल वा 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 वा
कसं आहे, तुमचं शरीर म्हातारा झालंय, तुमचं मन म्हातारा नाही झालं. तुम्हाला नाचू वाटतंय, बरोबर ना? एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, हे पिंगळा महाद्वारी बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलं दान मागायाचं. संत दान मागतात बघा, का? चांगलं राहा रे, चांगलं वागा, रामनामाचा रस्ता मिळालाय ना, सोडू नका. हे संत येतात कशासाठी? उद्धाराया जन जड जीवा, जीवाचा जनाचा जडाचा उद्धार करण्यासाठी संत येतात. महाराज, देव येत नसतो, देवाला आणावं लागतं. ज्यावेळेस पाप वाढतं का नाही, पाप पाप माहिती आहे का तुम्हाला? पाप आपल्या इकडे नाही ते ना कोण करत, हा नाही ते आमच्याकडे बी नाही ते कोण करत, सगळे पुण्यवान आत्मा आहेत बघा. म्हणून आमच्या इकडं लय लय मोठं वादळ आलं बरं का, लय पुण्य करतात माणसं. लय मोठं वादळ आलं, एकरचे एकर पलाटचे पलाट असं सापडा साप करून गेलं, लय पुण्य करतात लोक. हा, तुमच्याकडे पाप असतंय का? हा महाराज, पाप असते महाराज, एवढं पाप वाढते पाप. आणि माणसं म्हणतात मी पुण्यच करतो, पाप करत नाही. पुण्य करता होय पाप. एखाद्याची गाय जर सुटून निघाली कसाबाची, आणि तुम्ही फक्त त्याला बोट दाखवलं का नाही, नसतं असं तो तिकडे गेले, आता त्याला सांगणं हे पुण्य आहे, पण ते कुणाच्या दावणीला जाणार आहे? कसाबाच्या जाणार आहे. मग तिथं पुण्य करता झालं ना पाप. माणसाच्या हातून किती पाप घडते माणसाला माहीत नाही महाराज. बोलता बोलता आपण खोटं बोलून जातो. कुठं आलाय रे? आपण घरात असतो, आलोय मंदिरापाशी, ये की तू. म्हणजे आपण बोलता बोलता पाप करून जातोय महाराज. हे पाप आहे ना, एवढं वाढतं एवढं वाढतं एवढं वाढतं. पण खरं सांगतो, हे पाप इतकं विचित्र आहे. पण ते पाप परक्या माणसाने केलं तर बरं वाटतंय, आपल्यातल्या आपल्यात नको. पाप एकामेकात नको. या गावातल्या माणसानं वेळापुरातल्या माणसाला फसवलं, यात काय वेगळं पाप केलं? फसवते तीच माणसं. या गल्लीतल्या माणसानं तिकडच्या गल्लीतल्या शेंडेवाडीच ना, हा पिशेवाडीतल्या माणसाने इकडच्या कोपऱ्याच्या माणसाला फसवलं, यात सुद्धा काहीच नवल नाही. हे काय पापच नाही. माणसं एवढी पाप करायला लागली, घरातल्या घरात पाप करायला लागली. खरंय खोट आहे? हा, सख्या बापाला तू रे होऊ नको बैमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. बायका मुलगण गोत्र सर्व इतरानार, तुझ कर्म येड्या तुझ्या बर जाणार. पाप केलं तुझ्या बर जाणार, पुण्य केलं पण माणसाला कळत नाही. आज जवानी परितराने वाल कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. म्हणून माणसानं पाप करू नये गाड्या, पुण्यच करावं. का? पुण्याचा संचय झाला की नाही भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मी तो तैसा. संत चरण पावलो, आपण अभंगाच्या बाहेर अजिबात जाणार नाही महाराज. देवाला आणावं लागतं. पाप इतकं होतं की गाय, पृथ्वी गायीचं रूप धारण करते आणि देवाचा धावा करते. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियेला. देवाला बोलवतात. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाणे उगवीन. देवाला म्हणतात आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. त्या देवाला आणावं लागतं बघा. बरं का? करुणी खळे हरिदासी, बरं का? करुणी खरे हरिदासी आणि याला रूपा बळे. सगळी ऐकणारी माणसं आहेत. हे फडावरची गाव आहेत, त्याच्यामुळं अभंगातलं प्रमाणातलं एक चरण आपल्याला सांगावं लागतं. आणि याला रूपाबळे करुणी खडे हरिदासी. मग त्या हरिदासानं
हरिनामाचं खळं करायचं बरं का. आणि हरिनामाचं खळं केलं की मग राम प्रभू जन्माला येतात. कधी येतात? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. त्याच्यासाठी येत असतो देव. आणि तो देव आज आपल्या असणाऱ्या पिसेवाडीच्या नगरीमध्ये या भगवान हनुमंतरायाच्या या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीमध्ये थोड्या वेळानं अवतरित होणार आहेत महाराज. पण खरं सांगतो, राम येण्यासाठी जागासुद्धा पवित्र असावी लागते. राम इथं येण्यासाठी सुद्धा जागा पवित्र असावी लागते महाराज. हे वरवरची किती जरी स्वच्छता केली तरी काहीच उपयोग नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते त्या देवाला आणावं लागतं. कशासाठी? धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन दुसरं समर्पक प्रमाण. धर्म रक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळसी भक्तजन अंबरुषीसाठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले किती एक. बरं का. धर्म रक्षा वया अवतार घेशी आपल्या पाळशी भक्तजन. देवाचं एक कार्य आहे. देव भक्ताचा सांभाळ करतो आणि दुर्जनाचा नाश करतो, संहार करतो. बरं का. काय प्रमाण आहे याला? भक्त राखे पाय. म्हटलं की तोंडातून असणार आतलं पाप बाहेर निघतं. म्हटलं की तोंड बंद होतं आणि गेलेलं बाहेरचं पाप परत आत येत नाही. महाराज, वाल्या कोळी नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसानं नामस्मरण केलं. कोणतं? रामाचं नाही. मरा 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 मरा. महाराज म्हणलं का राम म्हणला? एवढं पाप केलं होतं महाराज. आपल्या गावात तर वाल्या कोळी इतकं पाप करणार कोणी नाहीच ना. का कोण देतंय नाव लिहून? महाराज, आपण माणसं पाप करूच शकत नाही हो. आपण देवाला घाबरणारी, देवाला मानणारी माणसं आहे महाराज. आपण पाप करूच शकत नाही. आपल्याकडून चुकून पाप होते. काय होते? चुकून पाप होते. पण पहिली गोष्ट, आपल्यातलं पाप घालवण्याची ताकद रामात आहे. आपल्यातला रोग घालवण्याची, भय घालवण्याची ताकद फक्त रामात आहे. म्हणून राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. राम म्हटलं पाहिजे महाराज. कारण राम म्हटल्यानंतर माणसाच्या जीवनाला आनंद प्राप्त होतो, माणसाच्या जीवनात सुख प्राप्त होतं. कसं? श्रीराम जय राम जय जय राम. रामनवमी ना. आता तोंड कोणी बंद ठेवायचं, एकामेकाला भांडायचं नाही, फक्त नामस्मरण करायचं. हात वर करा जरा, करू आपण रामाचं स्मरण. आज राम प्रभू येणार आहेत, त्यांना वाटलं पाहिजे सगळे भक्त. तो बराचसा भाग आहे तुम्हाला पुढं माहित आहे. जंगलामध्ये सावज शोधण्यासाठी दशरथानं जावं. सावज शोधायचं म्हणून रात्रीच्या 12 वाजता 1 वाजता तो जंगलामध्ये भटकत असायचा. 2 पावलं आणि 3 जीव. एकदा त्या असणाऱ्या जंगलातून निघाले होते. बापानं सांगितलं, पोरा तहान लागली बघ, मला पाणी पाहिजे. तेवढ्यात आईनं बापाला म्हणावं, काय हो तुम्ही आंधळी माय बाप आपण दोघं लेकराला कशाला पाठवताय? रात्र एवढी झाली कशाला पाठवताय? तेवढ्यात श्रावण म्हणला, बाबा नक्की पाणी आणतो बघ. एका झाडाला कावड अडकवली.
कावड अडकवली आणि खरं सांगतो आपल्या आईवडिलांना सांभाळणारी पोरं जन्माला आली पाहिजेत. याच महाराष्ट्रामध्ये पोरं असे आहेत महाराज, आईबापाचं वाडवडिलांचं सगळं पोरांना पाहिजे असतं. आईवडिलांचं बापाचं सगळी इस्टेट सगळी धन दौलत पोरांना पाहिजे असते, पण आईवडील घरात पोरांना नको असतात. हे मात्र शोकांतिक आहे. माणसानं आयुष्य संपेपर्यंत त्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. त्या असणाऱ्या श्रावणानं सांगितलं, बाबा नक्की मी पाणी आणून देईन. कमंडोला हातात घेतलं, त्या असणाऱ्या जंगलातून झप 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 पावले टाकत निघाला. पावलं टाकत असताना श्वापदांचे आवाज येत होते, वेगवेगळ्या किड्यांचे आवाज येत होते. तिकडून कुठंतरी वाघाचे डरकाळे येत होते. तसल्या असणाऱ्या अंधारामध्ये पाण्याचा शोध घेत श्रावण निघाला होता. श्रावणाला फक्त एक करायचं होतं, आई वडिलांची तहान तृप्त करायची होती महाराज. आणि आपल्या पोरांनी सुद्धा आई वडिलांची तहान तृप्त केली पाहिजे. बाबा आपल्याला सुद्धा एक तहान लागली बघा आई वडिलांना. प्रत्येक आई वडिलाला माझा पोरगा काहीतरी बनला पाहिजे, घडला पाहिजे. बरोबर आहे ना? आपल्या पोरांसुद्धा चांगलं काहीतरी बनलं पाहिजे. पोरांनो आपल्या जीवाची बाजी लावायची, आपल्या सगळ्या शरीराची ताकद लावायची, मनाच्या बुद्धीचा सगळा कस लावायचा, आई वडिलांना तृप्त करायचं महाराज. तर पोरांच्या जीवनाचं सार्थक आहे. त्या असणाऱ्या श्रावणानं काय करावं, कमंडलो हातात रस्ता काढत काढत पुढे गेला. पाहिलं तर काय, एक तलाव होता. तलावात पाणी दिसलं. एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरात पळत पळत गेला आणि त्या असणाऱ्या तलावातून पाणी घेण्यासाठी उतरला. आवाज झाला खळखळ पाण्याचा. पाण्याचा आवाज खळखळ झाल्याबरोबर झाडावर बसलेला दशरथ राजाला कळलं की श्वापद आलेला आहे. दशरथाने काय करावं, आता आपला पुत्र मिळणार, आपल्याला पुत्र मिळणार, आपल्याला पुत्रप्राप्ती होणार म्हणून बाण सोडला. कमंडोलं जसं भरलं होतं तसा शब्दवेदी लक्षवेदी बाण त्या असणारा सु 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 करत गेला. शर आला रे धावून आला काळ. लक्षवेदी बाण होता, शब्दवेदी बाण होता. माई खरं सांगा, आपल्या लेकराला काटा टोचला ना तरी आपल्या डोळ्यात टचकर पाणी येतं. लेकरा चप्पल घालायची नव्हती का? आज ते एवढं सस्ता लहानसं लेकरू होतं, आई वडिलांना पाणी द्यायसाठी गेलं होतं. पाहिलं तर काय, सु सु करत बाण आला. लक्षवेदी शब्दवेदी बाण होता. काळजाच्या आर पार घुसला महाराज. रक्तात पाणी मिसळलं का पाण्यात रक्त मिसळलं. लाल बुंद सगळं पाणी झालं आणि विवळायला लागला. शर आला रे धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. रडायला लागला, तडफडायला लागला. तेवढ्यात कळलं की हे श्वापद नाही महाराज. पुढचा सगळा तुम्हाला विषय माहित आहे. त्या असणाऱ्या त्या कर्माला त्याला परत पुत्र वियोगामध्ये तडफडून मारावं लागलं. पुढं ऋषीने त्याला सांगितलं, काही नाही, हे खीर देतो, हे खीर तिघींना दे. तशी तिघींना मुलं झाली. भरत, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 मुलं झाली. खरं पाहिलं तर रामाकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. रामाचा विचार घ्यावा, रामाचा आचार घ्यावा. बरं का, रामासारखं एक पत्नी व्रत घ्यावं. रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा राजा नाही आणि रामासारखा देव नाही महाराज. एवढा बलशाली, एवढा तपोवंत, एवढा असणारा आचारशील असणारा राजा रामचंद्र होता. त्या राजा रामचंद्राकडून घ्यावं काय, तर त्याच्याकडून एक पत्नी व्रत घ्यावं गड्या. त्याच्याकडून घ्यावं काय, तर भावाभावाचं भांडण असावं. असते का तुमच्याकडे भावाभावाचं? हा, त्या भरताला सावत्र भाव होता भरत. कोण? सावत्र भावाला आपली गादी दिली, 14 वर्षाचा वनवास सहन केला. असं भावभावामध्ये प्रेम असावं. नाहीतर अर्धा फुटाच्या बांधासाठी 40, 50, 60 वर्ष केस खेळणारी पौरव पण भरपूर भाऊ आहेत. तुमच्याकडे भांडणं नसतील, भांडणाची त्याने एक बरं आहे.
आमच्याकडले आहेत. हा, आणि लक्षात ठेवा, जीवनात जर आपल्याला पुढे जायचं असेल ना, बाकी कोणी आपल्या मागं नसलं तरी चालतंय, फक्त भाऊ मागं पाहिजे. कोण? भाऊ मागं पाहिजे. रावण हरला होता, डोळ्यात पाणी होतं, तरफडत होता, आणि रामप्रभू पुढे गेल्यानंतर त्याच्या तोंडावरती स्मित हास्य उत्पन्न झालं, आणि रामाकडे बघून असणारा रावण खदा खदा हसत होता. राम म्हणत होता, रावणा, अरे मरणार आहेस तू, तरी सुद्धा तुला कळत नाही, तू हसतोय का? तेवढ्यात त्या असणाऱ्या रावणाने एवढं गोड उत्तर दिलं होतं, रामा, एवढं लक्षात ठेव, तू आज हे युद्ध जिंकलास, पण लक्षात ठेव, तुझा लक्ष्मण, तुझा भरत, शत्रुघ्न हे तिघे भाऊ तुझ्या माग होते, म्हणून तू जिंकलास. नवे नवे माझा सक्का भाऊ विभीषण सुद्धा तुझ्या माग होता, म्हणून तू युद्ध जिंकू शकलास. अरे फक्त माझा विभीषण जरी माझ्या भाग असताना तर तू काहीच वाकड करू शकत नव्हता, म्हणून खदा खदा हसायला लागला. म्हणून भावानं भावाला साथ दिली पाहिजे, एवढं तरी या रामनवमीला शिकलं पाहिजे का नाही? का अजून केस ठोकायचीच आहे महाराज? हा, आणि सगळ्यात जास्त भांडणं भाऊभावाचीच आहेत का नाही? खरं सांगा, आपल्याला त्रास देणारी बाहेरची माणसं आहेत का शेजारचे येतो? आपलीच माणसं आपल्याला त्रास देतात. खरं सांग का? हा, आणि माणसानं एक कळलं पाहिजे, दोन गोष्टी फक्त शिका, एक आपला आणि आतला. ज्याला आपला आणि आतला कळाला त्याला जीवन लय सोपं आहे. आतला माणूस गोड बोलतो, आपला माणूस कडू बोलतो, पण खरं बोलतो, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. म्हणून आपली माणसं मोठी केली पाहिजेत. रामनवमीला हे शिकलं पाहिजे, भावाभावात प्रेम असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एक पत्नी तप असलं पाहिजे, बापाचा आचार असला पाहिजे, विचार असला पाहिजे. मला खरं सांगा, रामप्रभूची काय चूक होती म्हणून त्यांना वनवास भोगावा लागला? रामप्रभूची काय चूक होती म्हणून वनवास भोगावा लागला? कोणाची चूक होती? बापाचं वचन होतं काय, प्राण जाये पण वचन न जाये, असं असणार हे रघुकुल घे बर का घरानं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाये पर वचन न जाये. त्या असणाऱ्या घराण्याचं प्रीज आपण घेतलं पाहिजे, आपल्या वचनाला आपण जाग झालं पाहिजे. ही रामनवमी महाराज. अजून रामाकडनं काय शिकावं? रामाकडून शिकावं, आपल्या असणाऱ्या भावबंधावरती एवढं प्रेम करावं महाराज, आपलं सर्वस्व त्यागावं, मात्र आपल्याला सुख दिलं पाहिजे महाराज. आणि दुसरी गोष्ट, त्या असणाऱ्या रामायणातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकली पाहिजे, त्या असणाऱ्या हनुमंताची भक्ती शिकली पाहिजे महाराज. हनुमंत काय होता? हनुमंतराय म्हणजे फक्त वानर होते महाराज, पाला खात होते. पाला कशाचा? झाडाचा पाला खाऊन सुद्धा युद्ध जिंकवलं. कोणी माहिती आहे का? भगवान श्री शंकराचा अवतार असणारे आमच्या मारुतीरायनं त्या काळात युद्ध जिंकवलं. महाभारत सुद्धा कोणी जिंकवलं बरं का? ध्वजस्तंभावरी वानरू बरं का? हे असणारी एवढी ताकद हनुमंतरायाची आहे. हनुमंतराय साधारण नाहीत महाराज, त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे की स्वतः त्यांनी द्रोणागिरी जुआनीला, लक्ष्मण वाचविला. त्या सुसेन नावाचा वैद्य होता ना, तो येत नव्हता तर डायरेक्ट त्याचं बिस्ताना सगळं गोंधळून आणला. लक्ष्मण वाचवायला त्यांना काय सांगितलं? संजीवनी बुट आणायला बरं का? संजीवनी बुटी त्यांना ओळखूच ये ना. मग हनुमंतानी काय करावं? डायरेक्ट द्रोणागिरीला धरलं, घेतलं आपलं हातावरती. द्रोणागिरी जो आणीला लक्ष्मण वाचविला, हे लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी तो आणला, लक्ष्मण तो वाचविला, लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी जुआनीला लक्ष्मण वाचविला. एक दिवशी सीतामाता असा गंध लावत होती, तिलक लावत होती.
कुंकू लावत होती आणि हनुमंतरायाने प्रश्न केला, माते हे लाल काय कुंकू का लावते तू? सीता माता म्हटली, हनुमंता हे रामप्रभू आहेत. कोण आहेत? हे रामाच्या नावाचं कुंकू आहे. कोणाचं? रामाच्या नावाचं कुंकू आहे. प्रभू रामचंद्रांचं कुंकू लावते बघ भाळात. तसं रामचंद्राने काय करावं? हनुमंतरायाने सगळा अंगाला सिंदूर लावला. काय केलं? अख्ख्या अंगाला सिंदूर लावला. महाराज काय लावला? सिंदूर म्हणून नाही लावला, राम काय पाहिजे होते त्यांना. आणि रामाची एवढी ताकद त्यांनी संपादन केली होती महाराज. सेतू बांधायला फक्त काय करायचं? नाव टाकायचं. काय टाकायचं? राम. राम म्हटलं की दगड तरतोय ना. पहिल्यांदाच मी सांगितलंय, राम म्हटलं की दगड तरतोय. म्हणून आपल्या या दगडावर सुद्धा बघा, कळते का? हे जरा मार्मिक आहे. या दगडावर सुद्धा रामाचं नाव लिहा. लिहिलं का? नसलं लिहिलं तर आज घरी जाऊन गोंधून घ्या आपल्या अंगावर सगळ्या राम. आणि एकदा का रामाचं नाव बघितलं की तिथं कोण ताप नाही कोणाची यायची बरं का. तिथं जायला त्यांना कळी सत्ता नाही महाराज. रामाचा भक्त जो आहे की नाही त्याच्या पुढं जायची ताकद नाही. हनुमंतरायाची एवढी ताकद होती. हादरली ही धरती थर थरले आसमान. हादरली ही धरती थर थरले आसमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरती थर थरले आसमान. रामनामाची एवढी ताकद होती महाराज. सूर्याला गळायला गेले होते लहानपणीच. हादरली ही धरती थर थरले आसमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. जय जय हनुमान. रामायणातून फक्त राम काढला ना, रामायण नाही. रामायणातून नव्हे तर त्या हनुमंताच्या जीवनातून राम काढला तर हनुमान नाही. कारण हनुमानाने रामासारखं ऐक्य कुणाचंच नाही महाराज. कारण रामाशिवाय हनुमान नाही, हनुमानाशिवाय राम नाही. रामाला बरं वाटतं की हनुमंताचं नाव घेतलं की, आणि हनुमंताला बरं वाटतं राम नाव घेतलं की. म्हणून जे हनुमान म्हणत नव्हते, काय म्हणत होते ते स्वतः जय श्रीराम असं म्हणायचे. उडी टाकले की ते कुठं बी उडून जात होते. आपल्याला पण वाटतंय आपण देवापाशी उडून गेलो पाहिजे हनुमंतासारखं. तर काय म्हणायचं? जय श्रीराम म्हणा. उडून जाईल मी तुमच्या आवाजाने. मोठ्यानं म्हणा जय श्रीराम. जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा
घर में अब एक ही नारा, हर घर में अब एक ही नारा, एक ही नाम गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। श्री राम बोलेगा। श्रीराम म्हणलं पाहिजे महाराज। एकानं सरळ प्रश्न केला, हनुमंतराय लय श्रीराम करतात, कुठं आहेत श्रीराम? थोडा वेळ झालाय बरं का, असू द्या. आणि कसं आहे माहिती आहे का, माणसानं चांगल्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. खरंय खोटं आहे? खरंय खोटं आहे? माणसं पैसे देऊन अंधारात बसतात पिक्चर बघाय. चांगल्यासाठी खर्च माणसाने वेळ केला पाहिजे महाराज. रामप्रभूला हनुमंतरायाला विचारलं, कुठं आहे राम 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 सारखं करताय, कुठं आहे तुमच्यात राम? हनुमंतरायाने आपलं हृदय असं फाडलं बघा आणि सांगितलं, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। आता जर तुम्हाला विचारलं कोणी तुमच्यात राम आहे का, घरी जायचं, टारा टारा फाडायचं, पोट दाखवायचं. का दाखवू शकत नाही महाराज? बरं का, विश्वास नाही ना. पण विश्वास माणसावरती नाही तर देवावरती सत्ता करतो. विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. मग त्या असणाऱ्या 3 मुलांचा 3 पत्नींना सांगितलं, ते खीर दिली आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म असणाऱ्या कौशल्याच्या पोटी झाला. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कबीराचे विनतो शेले, कौशल्याचा राम. त्या रामाची शबरीनं मला वाट बघावी, जसं आपण सुद्धा आता वाट बघतोय ना रामप्रभूचा जन्म व्हावा. ती शबरी वाट बघायची. बाळा एकाकडे द्यायचं असेल ते घेतात. हा झाले बघा, 5 मिनिटात कीर्तन संपते. हा तू बस आता, घेते त्यांची ते शबरी वाट बघत बसायची. कधी अख्खं आयुष्य शबरीनं घालवलं बघा. म्हातारी झाली शबरी. हा 2च मिनिटात सगळंच होते. आणि ती वाट बघायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आताच तुम्ही सुद्धा काय करायचं माहिती आहे का, रामाला घरी बोलवायचे. रामाला घरी बोलवायचंय. आणि जोपर्यंत राम घरात येत नाहीत ना, आपली कुटी सुद्धा पावन होत नाही. आणि आपली कुटी म्हणजे आपला देह आहे. आणि हा देह जर राम बनवायचा असेल ना, बरं का, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची, ऐसे सुखवचनी आहे विश्वासी अनुभव बाय बेटो बार